मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे का कोर्टात जमिनीच्या वाटपाचा म्हणजेच पार्टिशन सूट नक्की किती वर्षे चालतो? अनेकांना वाटते यात आयुष्य जाते, परंतु नक्की वास्तविकता काय आहे? चला जाणून घेऊयात. आपणाकडे असणाऱ्या प्रचलित कोणत्याही कायद्यामध्ये वाटपाचा दावा निकाली काढण्यासाठी कोणतीही ठराविक टाईम लिमिट म्हणजेच कालमर्यादा ठरवून दिलेली नाही. मात्र उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालय यांच्या सूचनांच्या अनुषंगाने कोर्टाने प्रत्येक केस लवकरात लवकर निकाली काढणे हे अपेक्षित असते. सामान्यतः एका जिल्हा न्यायालयात किंवा दिवाणी न्यायालयात हा वाटपाचा दावा पूर्ण होण्यासाठी 3 ते 5 वर्षांचा कालावधी लागू शकतो. पण हा वेळ वाढतो का? तर होय. जर कुटुंबातील सदस्यांमध्ये तीव्र वाद असतील, कोणी कोर्टात हजर राहत नसेल किंवा जमिनीच्या कागदपत्रांमध्ये सातबारा किंवा फेरफारमध्ये चुका असतील तर वेळ वाढतो. सर्वात महत्त्वाचे म्हणजे जेव्हा कोर्ट प्राथमिक हुकुमनामा देते त्यानंतर प्रत्यक्ष जमिनीची मोजणी करून हिस्सा ठरवण्यासाठी अंतिम हुकुमनामा घ्यावा लागतो. या 2 टप्प्यांमुळे या प्रक्रियेला वेळ लागतो. त्याचप्रमाणे एकदा खालच्या कोर्टाने निकाल दिला की त्याविरोधात जिल्हा न्यायालयामध्ये किंवा हायकोर्टमध्ये अपील दाखल केले जाऊ शकते आणि जर केस हायकोर्ट किंवा सुप्रीम कोर्टात गेली तर या संपूर्ण प्रक्रियेला 10 ते 15 वर्षे किंवा त्याहूनही जास्त काळ लागू शकतो. हे सर्वात मोठे वास्तव आहे. म्हणूनच कोर्टाची पायरी चढण्यापूर्वी आपसात संमतीने किंवा हिंदू वारसा कायदा आणि नोंदणी कायद्यानुसार वाटणीपत्र करून घेणे हा सर्वात सोपा, स्वस्त आणि जलद मार्ग आहे.